हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असतील. तर आता माझं सर्व आवडलेलं आहे. मी निघालेले आहे गावाला. बॅग वगैरे पण भरून झालेले आहे. इकडे केलेलं ठेवलेलं आहे पाणी बाजू झालेलं. मी नाही आहे 2 दिवस घरामध्ये, तरी पण पाणी भरून घेते कारण काय आल्यावर अचानक पाणी लागणार आहे. आणि पहिल्यांदा घरामध्ये बटन वगैरे वाळायला टाकलेलं आहे. पाणी लावलेलं आहे भरायला. आता मी नाश्ता करून घेते कारण की घराच्या बाहेर पडायच्या अगोदर मी नाश्ता करतच असते. घराच्या बाहेर पडायच्या अगोदर नाश्ता केलाच पाहिजे, कशी पोटी पडायचं नाही. कारण की मग आपल्याला आवडत नाही. भाजी पण आपली एकदम मेथातच राहिलेली आहे. तर ना रात्री माझ्याकडे सारखं डोक्यात की बाबा हॉस्पिटलमध्ये जायचं तेच भोगते. मम्मी बरोबर पण रात्री घराचं बोलणं झालं आणि मग हॉस्पिटल सारखं तेच डोक्यात. तर मग आपण कसं त्याचा विचार करतो ना, तेच आपल्या स्वप्नामध्ये येतं. म्हणून नेहमी माणसाने पॉझिटिव्ह विचार करा आणि चांगलाच विचार करावा. तर मग माझं तेच डोक्यात नाही का की रात्रभर बाबा आता आपल्याला जायचं, हॉस्पिटलमध्ये जायचं, राहायचं आणि आता तिच्या डिलिव्हरी वगैरे होणार आहे. म्हणून माझ्या तेच डोक्यात होतं. आणि काय झालं, मला एकदा स्वप्न पडलं. तर स्वप्न काय पडलं तर खरंच माणसाला आहे ना, म्हणजे एखादी गोष्ट गेली ना ते आपण कधीच घेऊ शकत नाही. माणसाचं जीवन एवढं अनमोल आहे ना की म्हणजे कोणते त्याला आहे ना शब्द पण नाही सांगायला शब्द, एवढं माणसाचं जीवन अनमोल आहे. पण माणसाला ना त्याची किंमत राहिलेली नाही आहे. अहंकारापोटी आहे ना माणूस ते पूर्ण विसरला. कारण की अहंकार एवढा माणसाचा महत्त्वाचा झाला आहे. आणि जे आहे ना ते माणूस पूर्ण विसरून गेला आहे. लाईफ काय जगायची हेच माणसाला माहीत नाही आहे आणि अहंकारापोटी हे झालेलं आहे. मला काय सांगायचं तर मला असं स्वप्न पडलं की नाही का, माझे पप्पा, तर तुम्हाला माहिती आहे की मी व्हिडिओ पण टाकलेले आहेत. अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी एवढं स्पष्ट काही सांगितलेलं नाही आहे की पप्पांना नेमकं काय झालं काय नाही. आणि 6 महिन्यामध्ये माझे पप्पा पूर्ण गेले. आम्हाला डिटेक्ट झालं कधी डिसेंबरमध्ये. मग डिसेंबरमध्ये कळलं आम्हाला. मग डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून. पप्पा 6व्या महिन्यामध्ये म्हणजे नाही का 6वाच महिना लागलेलं म्हणजे 7.5 महिने 6च महिने. आणि पप्पा आता म्हणजे गेले. तर मग सांगायचं एवढं की म्हणजे नाही का माणसाला तर अहंकार ठेवलाच पाहिजे नाही. कधी कोणाला काय होईल काय आम्हाला माहिती पण नाही की नाही का, म्हणजे एवढं काय लवकर लोक जातील किंवा असं काय होईल. आणि मग त्याच मला गोष्टी काय आठवलं नाही का, म्हणजे मला असं स्वप्न पडलं की पप्पा हे करतात ते नाही का त्या शेवटचं कारण सगळं संपलं. इलाजच सगळा संपला आणि इलाजच खरं सगळा संपला होता. इलाजच राहिला नव्हता आणि इलाज सगळा संपला. आणि एक पण आला आणि म्हणलं की नाही का इथे अशा उपचार होत आहेत, तिथं बरं वाटत आहे. नंतर पूर्ण बॉडीने काम करायचं सोडून दिलं होतं. म्हणून वेळेला पण एवढं महत्त्व आहे. आपल्याला काही गोष्टी समजायला पण एवढं महत्त्व आहे ना. म्हणून ते एकदा आता तो गेलेली गोष्ट आपण परत घेऊ शकत नाही. पप्पा गेले नंतर पश्चाताप करून काय फायदा नाही की बाबा नंतर आम्हाला त्या गोष्टी समजल्या. आणि तसंच झालं जेव्हा आम्हाला म्हणजे मेन उपचार समजला किंवा नाही का चांगलं हॉस्पिटल समजलं की तिथं म्हणजे इलाज होतोय 100%. लवकर पहिल्या स्टेपला गेला माणूस तर तिथे 100% इलाज होतोय आणि बराच होऊन होतो माणूस ठणठणीतच होऊन येतोय. आणि माझ्या पप्पांना 10 दिवसात तिथं फरक पण पडला होता. पण वेळ निघून गेली होती, बॉडीने पूर्ण साथ सोडून दिली होती. म्हणून आहे ना एकदा हातातून गेलेली गोष्ट आपण परत कधीच घेऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीला
महत्त्व द्या, वेळेला महत्त्व द्या आणि प्रत्येक आपण काय बोलतो ह्याला पण महत्त्व द्या. आणि मेन म्हणजे स्वतः बॉडीकडे पहा, कारण का ते परत नाही आहे. परत आपण कितीही प्रयत्न करा, काही करा, अजिबात म्हणजे अजिबात भेटणार नाही आहे. कसली म्हणजे कसलीच भेटणार नाही आहे. आपण तुम्ही त्याला आहे ना 8 रुपये जरी दिले ना की बाबा एवढे मी देतो, माझ्याकडे एवढे पैसे आहेत, मी एवढे हे करतो, पण माझी बॉडी मला परत आहे असे नाही देऊ शकत. म्हणून काय गोष्टी मी नाही का सांगत असते, तर काय जर निगेटिव्ह घेतात आता प्रत्येकाचं आहे. आणि निगेटिव्ह घेणाऱ्यांचं आहे ना तिथं अहंकार मोडतो. सांगत मी त्याच्यावर नक्की सांगा. आणि काय गोष्टी मला समजलं ते म्हणून मी तसेच हे करते. आणि सकाळ सकाळ नाही का पप्पांचं हे झालं आणि रात्री मी कवर पण जागे होते, मीटिंग संपली. नंतर तुम्हाला काय आपण टाईमपास करायला जातो, पण आपल्या खरंच आयुष्याचा टाईमपास होऊन जातो. मला माहिती आहे की मला उद्या जायचं आहे, मला उद्या सकाळी लवकर जायचं आहे. आणि आता मला उशीर झालेला, मला डायरेक्ट गाडी भेटली असती, पण आता मला डायरेक्ट गाडी भेटायला नाही भेटेल, मला माहीत नाही. पण मी नाही का रात्री व्हिडिओ स्क्रोल करत बसले कवर पण, आणि व्हिडिओ पाहत बसले. रात्री कवर पण जागे राहिले आणि झोप पण नाही झाली. आणि सकाळी मग मला नाही का अचानक ते स्वप्न पडलं आणि अचानक त्याच्यामध्ये मला जाग आली. बघते तर 6:55 झाले, 7 वाजलेच होते. मग पटकन उठले आणि आवडलं त्याच्यात कपडे पण धुवून काढले. म्हणून आम्ही पप्पांना नाही का किती मिस करत असलो की आम्हाला त्यांना नाही का की असं वाटत होतं की आम्हाला पप्पा नाही का सोडून नाही जावं, पण आम्ही काहीच करू शकत नव्हतो. काही म्हणजे काहीच नाही, फक्त पाहत होतो. पण शेवटी त्यांना सगळ्या गोष्टी हे करायच्या होत्या. शेवटी त्यांना सर्व गोष्टी पाहायच्या होत्या आणि त्याला सामोरं जायचं होतं आणि फक्त हे करणार होतो. म्हणून आहे ना माणसाने, कारण त्या दुःखामध्ये जे पण काय असतं ना ते आपल्याला स्वतःलाच हे करावं लागतं, त्याच्या नाही का पुढं जावं लागतं. म्हणून आहे ना खरंच आहे तर मी चालले खूप मला नाही का खूप हॅप्पी आहे की बाबा छोटंसं बाळ येणार त्यांच्या वेळी. आणि कधी लहान बाळ आलं ना तर खूप आनंद असतो आणि तो आनंद पण आपण खरंच सेलिब्रेट केलंच पाहिजे. कारण त्या माणसं परत आनंद म्हणजे रोजच माणसाने एकच दिवस नाही की बाबा आजच सेलिब्रेट आपण आजच हे केलं पाहिजे. रोजच आनंद ठीक आहे, येतात चढ उतार येतात लाईफमध्ये, पण ते आपण इग्नोर करत जेव्हा आपण इग्नोर करायला काही गोष्टी सुरुवात करतो ना तर आपल्या आनंदाला कोणीच रोखू शकत नाही. पण आपण इग्नोरच करत नसेल, त्याच गोष्टी धरून बसत असताना तर काहीच म्हणजे उपयोगच काही नाही आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्याला आहे ना सोडता आली पाहिजे, ते पण हसत. असं नाही आहे की बाबा ती गोष्ट माझी आहे मी त्याला पकडून ठेवणार आहे, काय अजिबात नाही. गोष्ट हसत सोडता आली पाहिजे, तरच आपलं जीवन आहे, तरच आपल्याला जीवनाचं काय आनंद आहे ते समजणार आहे. म्हणून अहंकार तर माणसाने ठेवला नाही पाहिजे नेहमी गोष्ट. आणि हे समजलं पाहिजे जेव्हा अहंकार जातो ना तेव्हा समजतं की आपण नाही का एखादी गोष्ट गेलेली परत पुन्हा आणू शकत नाही. मग ते किती जवळचे असू नाही तर किती जीवाच्या पलीकडे आपण नाही का बाबा असं काही काहींचं असतं की मी ह्या गोष्टीशिवाय जगूच शकत नाही किंवा मी जगणारच नाही. त्यांचं झालं की आमची पण तीच परिस्थिती झाली की म्हणजे एवढं आम्ही सर्वजण म्हणजे नाही का कोणत्या परिस्थितीमध्ये जात होतो ते आम्हाला माहिती होतं पप्पांच्या वेळेस. आणि एखादं पेशंट घरात असेल ना तेव्हा त्याच फॅमिलीला माहिती असतं की काय परिस्थिती असते घरामध्ये. आणि तेव्हा नाही का पण आम्ही त्यांना नाही का फक्त त्यांच्यावर बोलत होतो काय होतं, पण त्यांचा त्रास आहे त्यांनाच हे करावं लागत होता. म्हणून माणसाने हॅपी राहा आणि हॅपीच जगलं पाहिजे. शेवटी आम्ही त्यांना नाही थांबू शकलो. म्हणून येणारा दिवस प्रत्येकाने जगून घ्या आनंदाने. आपल्यात काय हातात गोष्टी नसतात, तर एकदा सुटलं की सुटलं असं असतं.
म्हणतात ना एकदा तोंड शब्द सुटले की सुटले ते बाणावाले असतात. हे पण म्हण पण आहे, जुन्या म्हणी काय काय खऱ्या पण होत्या. पण एका माणसावर म्हणतात ना मारलेले ओळ विसरू शकतात पण बोललेले शब्द नाही विसरू शकत. कारण ते बळ 4 दिवस 8 दिवस राहतेली असते, जास्त दिवस नाही. पण बोललेले शब्द आहेत ना कायम लागतात मनाला. म्हणून काय शब्द बोले ना हे पण केले पाहिजे, काळजीपूर्वक बोलले पाहिजे कोणाला पण, म्हणून कधी पण कसलेही राग असू द्या काही असू द्या, पण त्याच्यातसुद्धा आपण काळजीपूर्वकच बोललं पाहिजे. तर चला, मला काही जास्त बोलायचं नाही आहे. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. फक्त हातातून गेलेली गोष्ट आपण परत कधीच घेऊ शकत नाही. तर चला मग, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि छान छान कमेंट्सला नक्की फीडबॅक भेटेल. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. मला नाश्ता पण झालेला आहे, नाश्ता करताना निघतो. बाय.